अरे गाईज, आम्ही आज कुठे आलोय गाईज? मी काय खातोय गाईज? काय खातोय तू? माझ्यासोबत भाऊ रोहन आणि स्वप्नील. नाव विसरलो स्वप्नीलचं, पण ठीक आहे. आम्ही घेतले पोहे आणि आम्ही निघालोय आज भूर. या पोरांनी मला सकाळी सकाळी उठवलंय, यानी मी झोपलेलो होतो. माझ्या तोंडावर अजूनही झोप आहे. पोहे घेतले जे की बनवायला 15 मिनटं लागले, पण छान झाले. 15 मिनटं वरती टे थांबण्यासाठी. पोरांनी सकाळी निघताना पण चहा पिलाय. फक्त 1 तास झाला. किती रे? 1 तास झाला ना? 1 तास पण नाही झालाय, परत एक चहा घेतलाय. गाईज, लेट मी टेल यू द प्लॅन अगेन. तर विषय असा झाला, मी सकाळी सकाळी झोपलो होतो आणि मला या भाऊनी फोन केला आणि उठवलं की आज कुठेतरी जायचं आहे आपल्याला. आणि मी सकाळी सकाळी उठवलं मला यांनी, आणि आम्ही माझ्या गाडी घेऊन, मी तर बिना आंघोळीचाच आहे, दिसायला फ्रेश दिसत असेल, पण तू पण बिना आंघोळीचा आहे. तो फक्त तो मेकअप करून आलाय, तो मागचा मेकअप करून आलाय हावाला. तो मेकअप करून देतो नेहमी. तर आम्ही माहीत नाही कुठं चाललोय, पण आम्ही गाडी काढली आता. पोहे पण खालून झाले आमचे. आम्ही अर्ध्या रस्त्यावर पोहोचलोय आणि असा काही रस्ता आम्हाला लागलाय. रस्त्यावर असा जंगल. मागच्या वेळेस पण आम्ही सेम रस्त्याने गेलो होतो, तेव्हा खूप जास्त धुके होते आणि अच्छा, आम्ही खूपच भयानक करत आहोत. मागून एखादी गाडी आली, कोणतरी गाडी आली मागून. आता या ऑफ रोडिंग चाललोय आम्ही. हायवे सोडलाय, नाही काय आम्हाला रस्ते माहिती, पण आम्ही असंच गुगल मॅपच्या हिशोबाने आडवे तिडवे करून चाललोय. तिथं असे पडीक घरं दिसत आहे, पण आम्हाला रस्ताच माहीत नाही आहे. लेट्स गो. पुढे जाईल रस्ता माहीत नाही आपल्याला. खाली असं हेच आहे वाटतं. थांबव. आम्ही इथं बऱ्याचशा गाड्या लागलेल्या होत्या, तिथंच आमची गाडी लावली आणि हा सगळा ऑफ रोडिंगला आम्ही चाललोय. तर आम्हाला काही खाली मित्र भेटले होते, ते बोलले की खालीच जायचंय, तर जाऊया फटाफट. एकोले व्हॅली किंवा म्हणू शकता तुम्ही लोटस वॉटरफॉल, आणि असा काही रस्ता मागं जाण्याचा. आमचे काही ढेबरे पोरं पुढे गेलेले, ते आम्हाला दिसत नाही. आता भाऊ हळूहळू ये पडशील. तुमचा व्लॉग करतोय उभ्या मोबाईलनी. त्या वॉटरफॉलला पावसाळ्यात खूप जास्त पाणी असेल, पण पायऱ्या खूपच जास्त मोठ्या आणि रिस्की आहे, तर त्यामुळे मी हळूहळूच उतरणार. पण की मला पडायचं नाही आहे. गाईज, ही थोडीशी हळू. भाऊला थोडंसं पडले, गुडघ्याला लागण्याची शक्यता होती, पण भाऊ ओके, पडायचं नाही आपल्याला. भाऊ हळू आहे. तुमचा प्लॅन पूर्णपणे अनप्लॅन होता आणि अनप्लॅन प्लॅनच व्यवस्थित होतात, त्यामुळे सगळ्यांनी अनप्लॅनच यावे अशा गोष्टी करायला. पण आम्ही बॅगेमध्ये सगळं काही आणलेलं आहे, पाणी वगैरे. नवीन ग्रुप भेटला आम्हाला, त्या नवीन ग्रुपच्या मागं आम्ही. आणि अगदी अतिशय अवघड रस्ता, कधी पण कोणाचा पाय वाकडा होऊ शकतो, कोणी पण कसं मुरगळू शकतं. मी तर लई सांभाळून चालतोय, तरी एकदा दोनदा पडायचा वाचतो मी. थोडंसं पाणी भेटलंय, घाण आहे पण ते. मला पहिल्यांदा समजलं याला नेवळ्या असे म्हणता. अरे तो नेवळ्यांचा झुंड. काय करता हे रोहन? पाणी स्वच्छ करता. मी तर घाबरतो यांना, पण नाही, फ्राय करून खायचं नाही आपल्याला. नेवळ्या असे म्हणता असं मला रोहन यांनी सांगितलंय. देखून हे बापू नको लांब राहा. बेडूक पण भेटलेले गाईच. पाणी भेटलेलं आहे, पण छोटं आहे, पण त्याच्यात थोडं बेडके आणि काय म्हणता याला, नेवळ्या आहे फक्त. आणि असं काही ट्रेक आमचा पुढे चाललाय. आम्हाला एक ग्रुप भेटला, ते बोलले पाणी खूप जास्त आहे आणि गर्दी त्याहून जास्त आहे, गर्दी कमी करू. काही नाही, पाण्यात मी मुतून देईन आणि गर्दी कमी करून दे. नाही, असं काही करणार नाही गाईज. सिविक सेन्स इज द फर्स्ट प्रायोरिटी फॉर अस. फायनली पाणी भेटलंय आपल्याला, पण यात आपण पोहू शकत नाही. पोहायचं पाणी पुढे खूपच जास्त गर्दी. एक अवघड पॅच जो की दोरीनीच करावा लागतो, येताना पण जाताना पण. आलोय आम्ही. लाईफ जॅकेट दिसतंय, आपण रेंटवर घेता येतं का बघूया लाईफ जॅकेट. पाणी चांगले, पाण्याचा काही विषय नाही आहे. सकाळी काळमांडवीवरून तो एकोले व्हॅली लोटस वॉटरफॉल, ज्या ठिकाणी असं आपला. आता मी जॅकेट घेणार आहे कोणाकडून तरी विचारून. असं इकडं पण पाणी, पण इकडं कमी आहे, पण इकडं असं जॅकेट देऊ राहिले. आता इथं जरा महाग आहे, तर बघू आता काय रेट होतो. कॉक्रोच निघालाय बघा आपला. मी कधी येतो त्या कॉर्नरला, म्हणून माझी वाट बघतोय रोहन. माझ्याकडनं काही स्विमिंग होत नाही, तर रोहनला म्हटलं बाबा मला खेचत तिकडे घेऊन जा. ही बघा आमची सापसुरळी चालली आहे त्या साईडला.
मी माझ्या स्पेशल लाईफ गार्डला सांगितलं की मला परत कॉर्नरपर्यंत घेऊन ये. आमच्या श्रीधर भाऊनी पण एकदम मस्त उडी मारली आणि त्यांनी पण पाण्याचा आस्वाद घेतला, जे जरा गाणंच होतं. गाईज चालू आहे गाईज मेकअप बघा मेकअप चालू आहे सगळ्यांचा मेकअप. पण किती स्किन केअर करा, पण खरी फेअरनेस हे बघा. कलर पण कलर इम्पॉर्टंट नाही, टॅलेंट इम्पॉर्टंट आहे. हा कलर नाही, टॅलेंट इम्पॉर्टंट आहे. जरा कलर काळा असून पण तो नॉर्मल पोला. मी ते लाईफ जॅकेटच्या मागे पोहोचलो. 100 रुपये जास्त खर्च झाला माझा, 150 रुपये सॉरी. असं आहे की गर्दी तुम्हाला दाखवतो. एकच साईड आहे आणि गर्दी बघा इकडून ही सगळी गर्दी. एकदमच जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला आता थोडा थांबावंच लागणार आहे. थकलेली लोक बघा कशा हळूहळू येत आहे. तो एक थकलेला भाई हे काय बापरे, टॅनिंग नाही होऊ नये म्हणून. आमची हालत बघू शकता तुम्ही, सगळे थकलेले. भाऊ कुठे, भाऊ कुठे, सगळे म्हातारे झाले गाईज. आम्हाला आता वर जायचं गाईज. पटापट चला, नाही तर आपलं लग्न झालं का बाकी एकच बाकी, माझं बाकी, दोघांचं झाले गाईज. फायनली आम्ही आलोय. तो एक गाडी काढून चालला पण आहे, तर फटाफट आपण गाडी काढून निघू घरी. हॉटेलवाड्याचे मालक. हेक्टिक ट्रिप झाल्यानंतर एवढ्या उन्हाचं सोडा तो बनताय, तर आम्ही आलो हिंजवाड्यामध्ये सोडा प्यायला. आणि हिंजवाडीचं चौक आहे इथे, आणि हा सोडा इथे भेटतो. कोटी सोडा, लेमन कोटी सोडा विदाऊट शुगर. एकदम खतरनाक चिरचिरा मारतो येतो. एखाद्या ट्रिपचा एंड याच्यापेक्षा भारी होऊ शकत नाही.